नागपुर के पांचपावली थाना क्षेत्र में हुए गैंग वॉर और फायरिंग मामले का पुलिस ने तेजी से खुलासा कर दिया है। जानकारी के मुताबिक 16 जुलाई की रात कमाल चौक स्थित शनिचरा मार्केट के जन्मदिन समारोह के दौरान पुराने विवाद को लेकर आरोपियों ने शिकायतकर्ता से गाली गलौज की और उस पर जानलेवा हमला कर दिया। इस दौरान मुख्य आरोपी ने पिस्टल निकालकर फायरिंग की। हालांकि झड़प के दौरान गोली जमीन पर जा लगी और सभी आरोपी मौके से फरार हो गए। पुलिस ने गुप्त सूचना, सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर महज 24 घंटे के भीतर 6 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। आरोपियों के कब्जे से एक पिस्टल, एक जिंदा कारतूस, चाकू, एक कार, एक स्कूटी और 4 मोबाइल फोन समेत कुल 6,06,800 रुपए का सामान जब्त किया गया है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता, आर्म्स एक्ट और महाराष्ट्र पुलिस अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। वहीं फरार आरोपी जगदीश गोखले, राहुल सिरवा और अन्य साथियों की तलाश जारी है। 16 तारखेला एक रात्री 2 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती फायरिंगची शनिचरा मार्केटमध्ये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता। 2 क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, 476 आणि 477 नंबरचे। तर 476 नंबरचा जो गुन्हा होता त्यामध्ये अजय चिचखेडे हा फिर्यादी होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तपासादरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम, डीसीपी सर, एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो तपास पथक आहे रणजित माजगावकर PSI आणि त्यांच्या टीमने तपास केला आणि तपासाअंती 5 आरोपी यात अटक करण्यात आलेत आणि तपासादरम्यान एक पिस्टल, एक राऊंड जिवंत कारतूस, एक 4 व्हीलर I-20 आणि 2 टू व्हीलर आणि 4 मोबाईल असा मिळून एक 6,06,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव काय आहे, काय कारण समोर आलेलं होतं काय? वर्चस्वाच्या लढाई संबंधी मुख्यतः हे कारण आहे, कारण दोन्ही जे आहेत फिर्यादी सुद्धा याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आरोपी आहे हा मोकामधनं रिलीज झाला होता आणि जे यात या गुन्ह्यात जे आरोपी आहेत जगदीश गोखले आणि त्याचे साथीदार हे सुद्धा यांचा सुद्धा क्राईम रेकॉर्ड आहे आणि यामध्ये राकेश भुरे, नचिकेत झाडे आणि त्यानंतर मयूर आडतिया, अंकित चावडे आणि चंद्रशेखर पवनीकर असे 5 आरोपी अटक आहे आणि तपास सुरू आहे। तपास सुरू आहे। चौकशी दरम्यान आणि तपासादरम्यान जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज, नागपूर।